या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. मशरूम गणपती इथं गणेश जयंतीचा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. दर्शनासाठी दिवसभर भाविकांची इथं गर्दी दिसून आली. श्री मशरूम गणपती तळे हिप्परगा इथं श्री गणेश जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रारंभी सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, स्नेहलता माने यांच्या हस्ते महाआरती तसंच गुलालाचा कार्यक्रम करण्यात आला. यानंतर भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टी यांच्या हस्ते महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. या प्रसंगी 8 ते 9 हजार गणेश भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी मंदिरात मंदिर फुल सजावट रोषणाई मंदिर समितीच्या वतीनं करण्यात आली होती. या प्रसंगी बळीराम साठे, तुळजापूरचे उपनगराध्यक्ष रामचंद्र रोचकरी, निलेश रोचकरी, आनंद कंदले, सोलापुरातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी गणेश भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. मान्यवरांचे तसंच गणेश भक्तांचे आभार अभिषेक पतंगे, भैया पतंगे, ईश्वर पतंगे यांनी मानले. सर्व शहर जिल्हावासियांना गणेश जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देतो. गणेश श्री मशरूम गणपतीची मी प्रार्थना करतो की सर्वांना सुख शांती आरोग्य लाभो व सर्वांच्या मनात चांगले विचार येवो व सर्वांच्या मनातील कटुता कमी होवो आणि सर्वांनी सुखाने शांतीने राहावं असं मी गणेशाचरणी प्रार्थना करतो. सर्वांना शुभेच्छा देतो. परत एकदा नमस्ते विघ्नेश शिवरात्रे, नमस्ते श्रीपद, नमस्ते देव देवेश, नमस्ते तू गणनायक. सालाबाप्रमाणे दरवर्षाप्रमाणे यंदाही श्री गणेश जन्मोत्सव हा आपल्या हिप्परगा नगरीमध्ये झालेला आहे. श्री सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यांच्या हस्ते 750 वर्षापूर्वी जे सोलापुरात संकट येऊ म्हणून 8 बाजूला 8 दिशेला अष्टविनायकाची स्थापना केली आहे. त्यामध्ये शहरामध्ये 4 आहेत आणि शहराच्या बाहेर 4 आहेत. आणि आमचा उत्तरेकडचा गणपती 7वा मशरूम गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. मशरूम म्हणजे कन्नड शब्द असून मसर म्हणजे दही, उम म्हणजे खा आणि पुढे पुढे उमला उम झालं आणि मशरूम हा शब्द झाला आणि मशरूम म्हणजे दही खाणारा गणपती असं याचं नाव पडलं गेलं. म्हणजे घराचा अभिषेक करणाऱ्यांना आम्ही गणपती नवसाला पावतो अशी त्याची ख्याती आहे. आणि दररोज आपला दररोज दह्याने अभिषेक केला जातो. त्यामध्ये केळी वगैरे काय नसतं, पंचामृत असतं, फक्त दह्याने अभिषेक केला जातो. आणि यंदा 2026 आहे गणेश जन्मोत्सव निमित्त 4 दिवस मोठा कार्यक्रम झालेला आहे. त्यामध्ये आम्ही दर 3 वर्षाला अधिक महिना येतो. अधिक महिन्याच्या अगोदर जे गणेश जयंती येते त्या गणेश जयंतीला आम्ही 108 जोडपे सत्यविनायक महापूजा म्हणून ठेवतो. जशी सत्यनारायण पूजा आहे तशी गणपती सत्यविनारायण पूजा आहे. सत्यनारायण पूजामध्ये योगा शंकर जसं भगवान कृष्ण आणि शंकर असतात तसं या सत्यविनारायणामध्ये गणपती आणि पूजेमध्ये असलेले असतो. आम्ही
दर 3 वर्षाला हा सप्तविनायक व्यवसायाचा कार्यक्रम ठेवत असतो. तो व्यवस्थित पार पडलेला आहे आणि पार पडल्यानंतर त्यांच्या ओटीमध्ये आम्ही गणपतीचा फोटो आणि नारळ असं ओटीमध्ये दान केलेलं आहे. दान केल्यानंतर कसं असतं ज्याला संतती होते म्हणा किंवा मग भरभराटी दुकानामध्ये व्यवसायामध्ये यश मिळत नाही ते यश मिळत अशा प्रकारची पूजा व्यवस्थित संपन्न पार पडली. आज सकाळी पहाटे 4 वाजता गणपतीला अभिषेक सुरू करण्यात आलेला आहे आणि गणपती महापूजा आजची श्री उद्योगपती शरद डावरमन आहेत त्यांच्या हस्ते पार पडली आणि आज मंदिरात सजावट झालेली आहे. ते केवळ जोशी म्हणून उद्योगपती आहेत त्यांच्या हस्ते हे सगळं त्यांनी शोभा करून दिलेली आहे आणि आजचा हा कार्यक्रम सकाळी अभिषेक झाल्यानंतर सुवर्ण अलंकार पूजा करण्यात आली आहे. रिद्धी सिद्धीला उभा करण्यात आला आहे. रिद्धी सिद्धी बाजूला आहेत. नंतर गणपतीची आरती 7 वाजता करण्यात आली आहे आणि गणपतीला 7 वाजता 7:15 वाजता पाळण्यामध्ये स्थानापन्न करून आम्ही गणपती झाकला जातो. झाकल्यानंतर दुपारी 9 ते 12 गणेश स्वाहाकार याप्रमाणे आज 12 वाजता स्वाहाकार झालेला आहे आणि नंतर गणपतीची आरती करून मोठ्या प्रमाणात पाळणा विलायोत्सव आणि अन्नकूटचा प्रकार झालेला आहे. आता महाप्रसादाचा लाभ सगळ्यांनी घ्यायचं मी सांगितलं आहे. ते कमीत कमी 10,000च्या आसपास लोक इथे महाप्रसाद घेतात. म्हणजे आता 12 वाजे अभिषेक प्रसाद चालू होतो, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालतो. त्यात आमचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही शिरा जे करतो ते गाईच्या तुपातला करतो. 75 किलो तूप गाईचं त्यामुळे शिरा करतो. शिरा आमचा प्रसिद्ध असल्यामुळे महाप्रसादाला लोक थांबून सर्व धार्मिक जन्मोत्सवानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन पुजारी धनंजय पतंगे आणि संजय पतंगे यांनी केलं. तर कार्यक्रमाचं व्यवस्थापन भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टी आणि पदाधिकारी अमोल तांबे, अण्णा भोसले, विशाल सुरवसे, बाबूराव शेतोळे, निलेश स्वामी, विलास माळी, अर्जुन सुरवसे, सागर भंडारी, सलील शेख, विरेश स्वामी, कुमार सुरवसे, दीपक देशमुख, गणेश हौशेट्टी, नागराज हौशेट्टी आदींनी केलं.